आज महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली। राजभवन आज एका ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार ठरलं। केवळ सत्ता पालट नाही तर राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। होय, तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे। सुनेत्रा अजित पवार ज्यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला आहे। ही केवळ एक शपथ नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात महिला नेतृत्वाची लागलेली ही सर्वात मोठी मोहर आहे। राजभवनातील तो थरार आणि सुनेत्रा पवार यांचा तो दृढ निश्चय पहा आमचा हा एक खास रिपोर्ट। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एका नावाची चर्चा आहे, ती म्हणजे सुनेत्रा अजित पवार। अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सावरत सुनेत्रा अजित पवार आज थेट सत्तेच्या सर्वोच्च शिखरापैकी एक शिखर गाठलं आहे। राजभवनामध्ये जेव्हा मी सुनेत्रा अजित पवार ईश्वर साक्ष शपथ घेते असे म्हटल्यावर प्रत्येकाच्या अंगावर काटा आला। हे केवळ पद नाही तर बारामती पासून मुंबई पर्यंत त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची ही पावती आहे। सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे केवळ पवार कुटुंबातील सून म्हणून पाहिलं जात नाही। निर्मल वारी सारख्या उपक्रमातून त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला, तर शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा दबदबा राहिला आहे। खासदार म्हणून त्यांनी दिल्लीत आपला ठसा उमटवल्यानंतर आता महाराष्ट्राच्या प्रशासकीय राजकारणात देखील त्या अग्रेसर ठरल्या आहेत। राजकीय विश्लेषकांच्या मते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांची ही नियुक्ती मास्टर स्ट्रोक मानली जात आहे। महिला मतदारांना आकर्षित करण्यासोबत प्रशासनावर पकड मिळवण्यात त्या यशस्वी होतील का हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील।